आपली आजची पुढची जोडी येते आहे आणि ती आहे साक्षी तिसगावकर आणि सौरभ बहादुरे यांची. एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाची आहे माझ्या जानुल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळी राजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले करायला देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो एका घरी राहून या मनामध्ये घोर तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे निसटून उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये आय शाबास. काय झालं बाळाला? बाबांची आठवण येते? हो बाबा आहेत ना आपले ते बघ बसलेत बाबा आहेत की नाही? बोलायचं बाबांशी. मागच्या प्रत्येक शूटिंगमध्ये पप्पाला रात्री यायचं होतं तो मला सांगायचा सुद्धा की मी उद्या येणार आहे पण त्याच्या ऑफिसमधून इमिजिएटली कॉल यायचा की तुम्ही नाही जाऊ शकत आणि आज तो इकडे आहे. आय लव्ह यू पप्पा. गेले 2.5 महिने साक्षी इथं आहे एकापेक्षा एक करते. काही दिवस मला येता आलं नाही शूटला ही गोष्ट खरी आहे बट मी तिला मिस केलं पण आय यूज टू कॉल हर. तिच्या आईशी मी फोन करायचो तिच्याशी बोलायचो आणि मला सगळ्या गोष्टी कळायच्या त्यामुळे ते सगळं तिचा आवाज ऐकलं की सगळं विसरलं जायचं. माझ्या मनात तर हे आहे की ही कायम माझ्याकरता लहानच आहे मोठी कधी होणार नाही त्यामुळे ती लांब जाण्याचा मी अजून तरी काही विचार केलेला नाही आहे. सर्वप्रथम बाप होण्याचा अनुभव मला आला आणि मला एक 13 वर्षाची मुलगी झाली. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशी. पुष्कर मला आठवतं माझे वडील गेले तेव्हा माझी धाकटी बहीण 13 वर्षाची होती आणि ती माझी पहिली मुलगी. मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो माझ्या पहिल्या मुलीवर सुद्धा.
आणि तुमच्यावर सुद्धा. खूप छान परफॉर्मन्स झाला. सौरभ, तुम्ही सुद्धा खूप छान त्यांची साथ दिली. तेवढ्याच इमोशन्सनी तुम्ही त्यांना कॉम्प्लिमेंट केलं. आणि शरद, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कोरिओग्राफी इथे दाखवलीत आम्हाला. अशा प्रकारे स्टेज सोडून जाऊन तिथे हो हल्ला करून खूप कोरिओग्राफी झाली, पण अशा प्रकारे एक दृश्य रूपात तुम्ही या कोरिओग्राफीला सादर केलं. एक फिल्म मधला शॉट जो असतो की एक फोरग्राऊंडला कॅरेक्टर असते आणि बॅकग्राऊंडला एक कॅरेक्टर असते आणि ट्रॉली शॉट आपण नेहमी घेतो. हा ट्रॉली शॉट अशा प्रकारचा तुम्ही एका रियालिटी शो मध्ये दाखवलात, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि हे फक्त डान्स जाणणाराच नाही, तर कॅमेरा जाणणाराच कोरिओग्राफर करू शकतो असं मला वाटतं. सौरभ, तुम्ही खूप मच्युअर असे एक्सप्रेशन्स दिलेत जे या परफॉर्मन्सला अतिशय आवश्यक होते. थँक्यू सर. आणि हा परफॉर्मन्स तुम्ही अतिशय गोड केलात. थँक्यू सर. बट